श्रीराम जय जय राम. संतांना कसे ओळखावे? धान्यामध्ये काही खडे असे असतात की धान्यापासून ते वेगळे निवडता येत नाहीत. तांदळात पांढरे खडे असतात, ते निवडू गेले तरी निवडले जात नाहीत. त्याप्रमाणे साधू लोक हे आपल्यात असतात. त्यांना पाहू गेले तर ते आपल्यासारखेच संसारात वावरत असलेले दिसतात, पण ते आपल्यापेक्षा वेगळे असतात. साधू देहात नसतात हे खरे, परंतु म्हणून ज्यास देह आहे तो साधू नाहीच असं होत नाही. पुस्तकातून साधूंची लक्षणे पुष्कळ दिलेली असतात, पण त्याप्रमाणे आपण पाहू गेलो तर साधू ओळखता येईलच असं नाही. साधूचे एकच अचूक लक्षण सांगता येईल ते हे की जो सर्व ठिकाणी देवाला पाहतो तो साधू. सर्व चराचर भगवत रूप जो पाहतो तो साधू. तो आपल्यासारखाच देहधारी असतो, पण म्हणून तो साधू नाही असं होत नाही. जसे जनावरे म्हटली म्हणजे त्यात रेडाही येतो आणि गायही येते, त्याप्रमाणे देहधारी लोकात सर्वच जण येतात. जो सर्व ठिकाणी भगवत रूप पाहतो तो साधू. यावरून आपल्याला तो ओळखता येईल का? नाही. तर आपण जेव्हा साधू व्हावे तेव्हाच आपल्याला साधूला ओळखता येईल. जगात आपण कुणाचीच निंदा करू नये. आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो, म्हणजे ते जेव्हा त्याच्याजवळ आहेत असे दिसतात, त्यावेळेस तेच दोष आपल्याजवळ सूक्ष्म रूपाने असतात असे समजावे. आणि आपण लगेच देवाला शरण जाऊन हे माझे दुर्गुण काढून टाक म्हणून त्याची करुणा भाकावी. आपण जेव्हा जगात न्याय उरला नाही असे म्हणतो, त्यावेळेस आपल्याजवळच तो दोष आहे असे समजावे. म्हणून आपण कोणाचे दोष पाहू नयेत. आपण आपल्या स्वतःला आधी सुधारावे. चित्तशुद्धी केल्याशिवाय आपल्याला सर्व ठिकाणी भगवद्भाव उत्पन्न होणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला दुसऱ्याचे गुणदोष दिसतात तेव्हा आपलेच चित्त अशुद्ध आहे असं समजून आपण परमात्म्याची करुणा भाकून त्यास शरण जावे आणि माझे चित्त शुद्ध कर अशी त्याला विनंती करावी. असं केले म्हणजे आपले चित्त शुद्ध होत जाते आणि मग भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही. जगातील आपले समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे. वासनेतून वृत्ती, वृत्तीमधून उर्मी आणि उर्मीमधून कृती असा क्रम आहे. माझ्याकरिता मी नसून मी लोकांकरिता आहे. माझ्याकरता जगत नसून मी जगताकरिता आहे, ही वृत्ती आपण ठेवावी. एक भगवंताच्या नामात राहिले की सर्व गुण आपोआप वाढतील. ते कसे घडते? शरीराचे अवयव सारख्या प्रमाणात वाढतात तसे. श्रीराम. सर्व ठिकाणी दिसे देव त्या साधू समजावे. सर्व ठिकाणी दिसे देव त्या साधू समजावे. चराचरी भगवंतची भरला, ऐसा अनुभव संतत आला. मातृप्रेमा ज्याच्या हृदयी त्याला संत म्हणावे. सर्व ठिकाणी दिसे देव त्या साधू समजावे. देहधारी परी असे विदेही, हीन सुवर्णी लवही नाही. चोकट सोने असे वागणे त्याला साधू म्हणावे. सर्व ठिकाणी दिसे देव त्या साधू समजावे. चित्त शुद्ध कर देवा विनवी, सोहम बोधी स्वतः सरमवी. लोकांकरिता जगतो मरतो त्यासी संत म्हणावे. सर्व ठिकाणी दिसे देव त्या साधू समजावे. सर्व ठिकाणी दिसे देव त्या साधू समजावे. सर्व ठिकाणी दिसे देव त्या साधू समजावे.